नवापूर बाजार समितीतील सभापतींवरील दुसराही अविश्वास प्रस्ताव बारगळला। गणपूर्ती अभावी विशेष सभा तहकूब, बकाराम गावितांच्या नेतृत्वाला पुन्हा बळ। नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित यांच्या विरोधात एका वर्षात दुसऱ्यांदा दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव अखेर गणपूर्ती अभावी बारगळला। त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून सभापती बकाराम गावित यांच्या नेतृत्वावरील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। बाजार समितीची एकूण सदस्य संख्या 18 असून त्यापैकी 17 सदस्य निवडून आले आहेत, तर एक जागा रिक्त आहे। दरम्यान अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर सदस्य नवलसिंग सिंगा गावित यांच्या निधनामुळे सध्या स्थितीत सदस्य संख्या कमी झाली होती। एकूण सदस्यांपैकी 13 सदस्यांनी 3 नोव्हेंबर 2025 रोजी माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला होता। माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या 22 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी बाजार समितीच्या कार्यालयात विशेष सभा आयोजित करण्यात आली। ही सभा प्राधिकृत निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नवापूर येथील अधिकारी सागर गवंड यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता सुरू झाली। सभेसाठी 30 मिनिटांचा कालावधी देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात केवळ 2च सदस्य भालचंद्र गावित, रमिला दिलीप गावित उपस्थित राहिले। आवश्यक गणपूर्ती पूर्ण न झाल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम 23 अनुसार विशेष सभा तहकूब करण्यात आली। या घटनेमुळे बाजार समितीतील राजकीय समीकरणांमध्ये बदल झाला असून सभापती बकाराम गावित यांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा बळ मिळाले आहे। दरम्यान अविश्वास प्रस्ताव बारगळताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगराध्यक्ष जयवंत जाधव, गटनेते नरेंद्र नगराडे, नगरसेवक धर्मेंद्र पाटील, भालचंद्र गावित, मनोहर नगराडे, केटी गावित, महेंद्र चव्हाण, राजू गावित, रणजित गावित आदींनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। बाजार समितीच्या अविश्वास ठरावावर समोरील कोणीही उपस्थित न राहिल्याने आम्ही फक्त 2 सदस्य भालचंद्र गावित आणि रमिला गावित या दोघंच उपस्थितीत राहिल्याने अविश्वास हा बारगळलेला आहे। सम्राट V7 न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावित, विसरवाडी।